शेतकरी खाद्य संस्कृतीचे थेट शेतातून दर्शन घडवणारे एकमेव चॅनल गावाकडची चूल या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. ही कवळी कवळी असती भाजी हीच करायची असती पण पण फुलं आल्याशिवाय तोडत नाहीत ना भाजी. भाजीला तसं पण आहे पण काय झालंय मग घेऊया की भाजी तोडून. तर आहे मोठी मोठी, काय काय ठिकाणीच मोठी आहे, बाकी सगळीकडे कवळी आहे, बारकी आहे, त्यामुळे ती भाजीला एवढी होणार पण नाही भाजी. मग राहू काय दे की करायचं अजून एक 4-5 दिवस राहू मग की. काय करायचं काय नाही अजून एक 4-8 दिवस थांबूया. पण मला म्हणजे खायची तोपर्यंत होती ग भाजी हरभऱ्याची. परत आणू, परत खावा की आता 4-8 दिवसांनी काय फरक पडतो एवढा. 4-8 दिवस तुम्हाला थांबा येईनावी. असं म्हणतेस होय. हम्म. मग आता फुलं- करायचं काय. हरभऱ्याला जरा फुलं येऊ दे, जरा मोठा होऊ दे हरभरा, हम्म. म्हणजे आपलं चांगली भाजी लागल. भाजी तोपर्यंत त्याला काय म्हणतात हरभऱ्याला आंब येते की नाही, हा, ते आंब चांगली पण आंब चढेल आली. चांगली. हा पण आता करायचं काय. आता वे हम्म. आता आल्याच्या पलीकडच्या ह्याच्यातनं कोबी आणलाय. बर एक कोबीचं कोबी वडे करूया. कोबी वडे हम्म. कोबी वडे का भाजी. कोबी वडे. कोबी वडे करायचं होय. हम्म. बर बर चालतंय चल. ठीक आहे. हरभऱ्याची भाजी नाही ती नाही, कोबी वडे बघू. बर. तू बाकी तयारी कर तोवर मी जरा ऊसाला पाणी पाजायला राहिलंय तेवढं पाणी पाजून घेतो. बर, पाणी चालतंय. लावतो आणि मग थोड्या वेळाने येतो तोवर बाकी बर. सगळी तयारी कर काय. बर बर चालतंय. बर बर ठीक आहे. कोबी वडे करायला कोबी पहिल्यांदा बारीक चिरून घेते. बारीक म्हणजे आपल्याला जेवढा बारीक करता येईल तेवढा बारीक करायचा, जेणेकरून तो तेलात तळून व्यवस्थित चांगला शिजून निघेल. अशा पद्धतीनं जेवढा बारीक आपल्याला करता येईल तेवढा बारीक चिरून घ्यायचा कोबी, म्हणजे तळताना चांगला खरपूस भाजला जातो. आणि खोबरं किसून द्या तेवढं. हो, हे काय? तेवढे बारीक करून घेते. हे काय खिसायलाच लागलोय. ह्याच्यात ओला वाटाणा घेतला आणि ड्रायफ्रूटच कशासाठी, काजू बदाम कशाला. चवीला चांगली लागतात वडे. बर मग हे सगळं खोबरं एवढं खिसू हो. एवढं लागल. बर कोबीचे वडे करण्यासाठी आता मी मगाशी शेतातून आणलेला कोबी होता तो बारीक करून घेतलेला आहे. त्यात घालण्यासाठी बाकीचं काय काय साहित्य आहे ते आता आपण पाहूया. इथं आता घेतला हा कोबी घेतलेला आहे, तो बारीक चिरून घेतलेला आहे, बारीक एकदम करून. तसंच हे ओलं खोबरं घेतलेलं आहे खिसून, थोडासा ओला वाटाणा, हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, एक छोटासा लिंबू, इथे मी घेतले कोथिंबीर आणि हे थोडेसे काजू आणि बदामाचे काप करून घेतलेत. तसंच मी हे घेतलेलं आहे, मी रात्री उडदाची डाळ भिजवून थोडीशी भिजत घातली होती, जी सकाळी उठल्यानंतर बारीक करून घेतलेली आहे. ते आपण आता या वड्यात मिक्स करून घेणार आहे. तरी आता हिरव्या मिरच्या आहेत, ह्या मी जरा ठेचून घेते खलबत्त्यात थोड्याशा बारीक करून. जसं आपल्याला जेवढे तिखट हवं त्याप्रमाणे मिरच्या घ्यायच्या. त्यातच आपण हे आलं लसूण पण घालून बारीक करून घेणार आहे, त्यातच मिक्स करायचे थोडंसं. काय काय घेतलंय त्याच्यामध्ये. हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर आणि थोडंसं जिरं. जिरं आणि थोडंसं नकळत ना ओवा पण टाकलाय, जेणेकरून आपल्याला त्या पदार्थाला एक चांगली प्रकारची चव पण लागते. आणि कुणाला काय म्हणजे मिरची वगैरे बाधत असेल तर ते बाधत पण नाही, त्यासाठी. पण झालं बारीक करून झालं. होय झाले माझं ही मिरची वगैरे पण ठेचून झाले. मी आता हे सगळं एकत्र करून पीठ मळून घेते, तोपर्यंत मला तेवढी चूल पेटवून द्या ना. चूल पेटवू म्हणतेस. बर चला आता हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊया. सगळं मिसळून घेते एकत्र. हे बारीक केलेला कोबी आहे, त्यात हे थोडीशी कोथिंबीर बारीक केलेली आहे, ते हे काजू बदामचे काप,
बरं, कढई तापते किंवा तेल तापत होतंय तोपर्यंत बाकीचं साहित्य पीठ मळून घे तेवढं. हो हो. हे कोबी बारीक करून घेतलेला कोबी घेतलेला आहे. त्यात बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर आणि हे काजू बदामचे काप टाकलेत. आता ह्यात मी हे ओलं खोबरं जरा किसून घेतलेलं आहे ते मिसळून घेते. आज वारं खूपच सुटले. त्याच्याबरोबरच हे वाटाणा जरा आहे तो पण त्यात घालून घ्यायचा. हे मिरची बारीक कुटून केली घेतली मिरची, मिरची घेतली. यात मी 1-2 चमचे ह्याचं कॉर्नफ्लॉवर मी घेतली. तसंच हे आता मी घेतलेलं आहे उडदाच्या डाळीचं पीठ बारीक करून ते यात मिक्स करायचं आणि ह्या पिठातच आपल्याला जेवढं बसेल तेवढं घ्यायचं. वरून पाणी वगैरे घालायचं नाही याच्यात. त्यामुळे हे पीठ आपल्याला बऱ्यापैकी सगळं लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं मीठ आपल्या चवीनुसार, जेवढं आपल्याला म्हणजे चवी लागेल तशा पद्धतीने तेवढं ह्याच्यात घ्यायचं. या पिठाला आपण पाणी नाही वापरणार आहे. मुळात कोबीला त्याचं अंगचं जे पाणी सुटत असतं त्याच्यामुळं ते ह्याला पाणी घालायची अशी खास अशी गरज नसते. एकसारखं आपलं एकजीव करून घेते सगळं. हे कोबीचे वडे म्हटलंय म्हणून ह्यात प्राधान्य जास्त करून कोबीला असतं. पण जर आपल्याला म्हणजे ज्यांना आवडतं त्यांनी यात गाजर, बीट असे वेगवेगळे पदार्थ म्हणजे भाजीचे पदार्थ घालून जरी केलं मिक्स तरी खूप छान लागतात वडे. चला आता पीठ आपलं तयार आहे मळून. तर आपले चूल पेटवून कढई पण तापलेली आहे. तर ह्यात ते आता तळण्यासाठी तेल टाकून घ्यायचं. आता आपलं तेल तापलेलं आहे पूर्ण. मी आता छोटे छोटेच करते मी वडे, जास्त नाही मोठे करणार आहे. हे छान असे लालसर कलरवर जरा चांगले भाजून घ्यायचे. या वड्यावर आपले वाटाणे सुद्धा चांगले फुगून चांगले भाजून चांगले वर आलेले आहेत. अशा पद्धतीनेच हे बाकीचे पिठाचे पण मी वडे तळून घेते. जाळ जरा कमी आहे, थोडंसं अजून लाकूड घालूया. लाकूड बस होतं. एवढ्यावर आता आपण बाकीचे सगळे वडे तळून काढणार आहोत. जेरी आली आमची फिरून कुठून तरी, त्याला आता बसले ताटापुढं हे करत बघत. तिला एक एक घालते बघा मी. दर जेरी, जेरी दर ये. जेरी बरोबर आमचं जेरीचं बाळ पण आहे बघा, तिला पण घालते. हे घे सोने दर. तुझं खाजा ना ग जेरी,
तुझं का तुझा काय झालं तयार मग? हो हो झालं. हे घ्या खाऊन बघा बरं, टेस्ट सांगा मला. तर मंडळी, कोबी वडे. आता ही चटणी काय खोबऱ्याची. खोबऱ्याची? हं. बर, ओलं खोबरं टाकलंय, हो. परत हिरवी काय? मिरची, हिरवी मिरची आणि कढीपत्ता. कढीपत्ता हा बर, चटणी बरोबर बारीक खायचं. करून त्याला फोडणी दिली. बर, तर मंडळी, कोबी वड्याची हे आज आपण रेसिपी बनवली. आपण खाऊन बघूया. कशी झाली? एक नंबर. कसं आहे, घरच्या कोबीची, ताजी ताजी कोबीची आणि लगच्या लगेच बनवलेली, त्याच्यामुळं अतिशय खमंग आणि कुरकुरीत. घे, तू पण खाऊन बघ. घेते, तुम्ही घ्या. हे बघा, तोडताना सुद्धा ह्याचा कुरकुरीत असा आवाज येतो हम्म. आणि आतून भाजलेत पण छानपैकी बघा. हो. तर मंडळी, कोबी वडीची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गावाकडची चूल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि घंटीचं बटन दाबायला तेवढं मात्र विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये, भन्नाट रेसिपीमध्ये पुढच्या वेळेला. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.